निवडणूक निकालाआधीच शेअर बाजाराबाबत केलेलं वक्तव्य अमित शहांना भोवण्याची शक्यता। इंडिया आघाडीचे नेते सेबीकडे तक्रार करणार, शरद पवारांची भेट घेत ठरवली रणनीती। मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता। वर्षावर उशिरापर्यंत विस्तारासंदर्भात खलबत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक। रात्री उशिरापर्यंत अजित पवार आणि फडणवीसांची शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा। भाजपच्या कोर कमिटीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही निमंत्रित। सरकारमधून मुक्त करा या देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर आज फैसला होण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा। उत्तर पश्चिम मुंबईचे नवे खासदार रवींद्र वायकर राज ठाकरेंच्या भेटीला। लोकसभा निकालानंतर वायकरांची राज ठाकरेंची सदिच्छा भेट। ओबीसी शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। दुपारी 4 वाजता भेट होणार असल्याची माहिती। छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी। भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर। पंतप्रधान किसान योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। मोदींच्या हस्ते काशीतून 17व्या हप्त्याचं वितरण। शरद पवार आजपासून पुन्हा 3 दिवसांच्या बारामतीच्या दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर आता शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका लढवणार। राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार। मणिपूरबाबत अमित शहांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार। हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईचे अमित शहांचे निर्देश। नीट परीक्षा वादाच्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। परीक्षेतल्या गडबडीबाबत चौकशीची मागणी। तर दिल्लीमध्ये आज आम आदमी पार्टी आंदोलन करणार। मुंबईसह राज्यभरामध्ये म्हाडा 13,000 घरं बांधणार। पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूरमध्ये घरं बांधण्याचा म्हाडाचा प्लॅन। रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणीचा मृत्यू। ड्रायव्हिंग येत नसूनही कार चालवण्याचा प्रयत्न। कार डोंगरावरून थेट दरीत कोसळली। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातली घटना। पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडीजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातातला मृतांचा आकडा 15वर। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। आणि एअर इंडियाच्या बंगळुरू सॅन फ्रान्सिस्को विमानातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणामध्ये सापडलं ब्लेड। भाज्या चिरताना चुकून मशीनचं ब्लेड पडल्याची एअर इंडियाची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।